क्या आप अपने सपनों का घर तलाश रहे हैं? श्री बालाजी टावर बैंसला बिल्डकॉन द्वारा प्रस्तुत एक प्रीमियम, गवर्नमेंट अप्रूव्ड और रेरा रजिस्टर्ड रेसिडेंशियल प्रोजेक्ट, जहां शानदार लोकेशन, बेहतरीन सुविधाएं और हर दिन प्रकृति का खूबसूरत नज़ारा आपका इंतजार करता है। नेरल रेलवे स्टेशन से सिर्फ 5 मिनट की वॉकिंग दूरी पर। हर सुबह अपनी बालकनी से देखें खूबसूरत माथेरान का मनमोहक व्यू और खुली हवा का आनंद लें। यहाँ मिलती हैं मॉडर्न एलिवेशंस, विशाल टेरेस क्लब हाउस, ग्रैंड गैदरिंग हॉल, सुंदर गजीबो, सोलर सिस्टम और बहुत कुछ। 24 घंटे पानी की सुविधा, सीसीटीवी सुरक्षा और पास में स्कूल एवं अस्पताल। आज ही श्री बालाजी टावर में अपने सपनों का घर बुक करें। अभी कॉल करें 93245213 पर और अपनी साइट विजिट बुक करें। अवैध धंद्याविरोधात कोळगाव पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईला पुन्हा एकदा मोठे यश मिळाले। प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी कान्होर गावातील साई फार्म हाऊसवर धाड टाकून प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केलाय। या कारवाईत राज सुपारीच्या 38,765 पाऊच तसेच सुगंधित तंबाखू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य व मशीन जप्त करण्यात आली आहे। एकूण 4,33,785 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। पोलिसांना कान्होर येथील फार्म हाऊसमध्ये प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ तयार करून त्याची विक्री करण्यासाठी साठवणूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। त्यानुसार 29 जुलै रोजी रात्री सुमारे 11 वाजता पोलिसांनी कारवाई केली। यावेळी घटनास्थळी आढळलेल्या फिराज सज्जाद खान 27 वय, साहिल मुन्सी खान 18 वय आणि अरबाज निजाम खान 23 वय या तिघांना ताब्यात घेण्यात आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल आणि मुरबाड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली अवैध धंद्याविरोधात सातत्याने होत असलेल्या कारवाईमुळे परिसरातील बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण करीत आहेत।